जरी सत्ताधारी लोकशाही मानत नसले तरी आम्ही लोकशाही मार्गाने निवडणूक लढवलेली आहे. साहेब, या एक्झिट पोलच्या हाकितानंतर किंवा अंदाजानंतर आजही तुम्ही सांगाल की मुंबईचा महापौर हा ठाकरे बंधूंचाच होईल? बघा, आम्हाला पूर्ण खात्री आहे लोकांनी केलेलं मतदान जर ईव्हीएम मशीनमधून गायब केलं नसेल तर ठाकरे बंधूंचाच महापौर होईल. पण आम्हाला खात्री आहे की किती केलं तरी लोकांनी मोठ्या संख्येने आम्हाला मतदान केलं. ह्यांच्याकडे पूर्ण यंत्रणा आहे म्हणून ते खात्रीनं सांगतात ना 140 जिंकतोय 200 जिंकतोय. आमचा आकडा हा फार सौम्य होता की आम्हाला बहुमत मिळत आहे. नक्की घेऊ, का घेणार नाही. जे जे सोबत येतील मुंबई वाचवण्यासाठी किंवा भाजपला रोखण्यासाठी त्या सगळ्यांची मदत घेतली जाईल आणि मदत घेण्यापेक्षा हे सगळे पक्ष स्वतःहून पुढे येतील. नाही, पण राऊतसाहेब, काल दिवसभरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष आणि विरोधी पक्षातले तिन्ही सहकारी ज्यांनी आक्षेप घेतले, मग शाही पुसली जाणं, मतदानाच्या प्रक्रियेत काही अडथळे निर्माण होणं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणतात पराभव दिसू लागल्यानं ही कारणं सांगितली. मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद ही त्याचाच भाग आहे. मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यासारखं वागावं आणि बोलावं हे आम्ही वारंवार. मोदी प्रधानमंत्र्यासारखं वागत नाहीत. निदान सुशिक्षित संस्कारी अशा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, पुरोगामी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आपण या राज्याचे मुख्यमंत्री आहोत या पद्धतीनं वागावं. शाही पुसली जाते आणि त्या संदर्भात तक्रारी आहेत हे शेवटी काल निवडणूक आयोगाला मान्य करावं लागलं आणि त्या संदर्भात त्यांनी जी शाही कंपनी आहे त्याच्या चौकशीचे आदेश दिले. मार्कर कधीपासून आला असा एक टिपका आमच्यावर लावत होते ना. निवडणूक आयोगानं सांगितलं की शाही पुसल्याच्या तक्रारी आहेत आणि शाही पुसली जाते याचं प्रात्यक्षिक आम्ही पाहिलं. हे निवडणूक आयोग सांगते आणि मुख्यमंत्री खिल्ली उडवत आहेत. याचा अर्थ डालमेकूच काला आहे 100%. दुबार मतदानासाठी केलेली स्टॅटिक्स होती असं वाटतं की शाही काही करू शकतात. हे सत्ताधारी जे आहेत हे निजामाच्या प्रवृत्तीचे आहेत. यांचं सरकार हे पोलीस ऍक्शन घेऊनच मोडावं लागेल, सशस्त्र क्रांती करावी लागेल. अशा प्रकारची लोकशाही या देशात आणि जगात जेव्हा जेव्हा आली तेव्हा लोकांना बंड करावं लागलं, लोकांना रस्त्यावर यावं लागलं, बलिदान द्यावं लागलं आपला देश, आपलं राज्य आणि आपली लोकशाही वाचवण्यासाठी. आणि भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी ही वेळ या देशाच्या जनतेवर आणलेली आहे. राऊतसाहेब, पण निकाल जाहीर होण्याआधीच हे सोशल मीडियावर त्यांच्या विजयाच्या संकेतांच्या प्रतिक्रिया देऊ लागले. याचा त्यांनी जी घोटाळे केलेले आहेत ते घोटाळे यशस्वी होत आहेत ही खात्री पटल्यानेच ते असं करतायत. यात पूर्वी आम्ही प्रत्यक्ष मतमोजणी होईपर्यंत थांबायचो, आताही थांबलेलो आहोत. आम्ही प्रत्यक्ष मतमोजणी होईपर्यंत आम्ही थांबायचो शेवटपर्यंत की आता मतमोजणी सुरू, निकाल येतील. पण जनता पक्ष किंवा मिंदे गटाचे लोक हे निकालाचे आकडे घेऊनच बसलेले आहेत ना. पहा ना, हे निकालाचे आकडे त्यांच्या हातामध्ये हा निकाल लागतो आहे. पण राऊतसाहेब, मुंबईत जे म्हटलं जात होतं की ठाकरे बंधू एकत्र आले आहेत, मराठी माणसामध्ये ऊर्जा निर्माण झाली आहे, आत्मविश्वास नाही झाले का? सरासरी जे मतदानाचे आकडे आले साधारण एक 53-54% असा अंदाज व्यक्त केला जातो. त्याच्या वरतीही मतदान झालेलं नाही. साधारण याच पर्सेंटेजमध्ये मतदान सर्व महानगरपालिकात होत आलं आहे, विधानसभेत होत आलेलं आहे. काही प्रभागात जास्त होतं, काही प्रभागात, काही एका प्रभागात 20% झालंय. भांडूपमध्ये झाले 65%, 114. आता आम्ही जिथे आहोत तिकडल्या मराठी माणसानं भरभरून मतदानाला उतरून आपलं कर्तव्य बजावलंय. 65% आसपास या भागात मतदान झालेलं आहे. भांडूप आणि विक्रोळी भागामध्ये झालंय. लोक उतरलेले आहेत. अनेक ठिकाणी लालबाग परळला झालेला आहे, बरं का, अनेक ठिकाणी झालंय. एरवी आतापर्यंत जेव्हा मतमोजणी होत असते तेव्हा रात्री तरी उशिरापर्यंत मताची टक्केवारी जाहीर होते. आता मतमोजणी सुरू होते, निवडणूक आयोग मताची टक्केवारी जाहीर करतो. रात्री आम्ही मध्यरात्रीपर्यंत वाट पाहत होतो.
की किती टक्के मतदान झालंय. सकाळी मला समजलं की 52% आसपास मतदान. आज सकाळपर्यंत का वेळ लागावा. मुंबई शहराची यंत्रणा महापालिकेची फार मजबूत आहे. आम्ही एका मुंबई शहराची ठाण्याची यंत्रणा वेगळी आहे. प्रत्येक शहराच्या महानगरपालिकेची यंत्रणा वेगळी असताना टक्केवारीसाठी इतका काय हे बसून रात्री संध्याकाळी ठरवलं का. भारतीय जनता पक्षाचे लोक बसले होते की किती टक्के आकडेवारी आपण जाहीर करायची. हे बसून ठरलं का. आणि त्यानंतर सकाळी आकडेवारी आली. राऊत साहेब, तुम्ही म्हणाल की भाजपचे काही नेते महापालिका आयुक्तांना भेटले, काही तर ह्या काही निकाला आधीच सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या. नक्की अजून निकाल लागायचे आहेत. आम्हाला पूर्ण खात्री आहे की आमचाच महापौर बसेल. पण तो महापौर बसवला जाऊ नये म्हणून आता मतमोजणीच्या वेळी काय घोटाळे करतात का. काल त्यांनी प्रचंड घोटाळे केले वॉर्डामध्ये की मराठी मतदारांना मतदान केंद्रापर्यंत जाता येऊ नये. त्यांची नावच वगळली गेली, त्यांचे पत्ते बदलले गेले, त्यांचे फोटो बदलले गेले. हा, व्होटर आयडी ज्याकडे आहे त्यांचं नाव मतदार यादीमध्ये नाही. अशी साधारण हजारो तक्रारी काल संध्याकाळपर्यंत आमच्याकडे आल्या. तुमच्याकडे आज ईडी सीबीआय अशी काही एंट्री होऊ शकते कशामध्ये निकालानंतर. नाही, बघू ना. नगरसेवक फोडाफोडीचे प्रकार होते का. नाही, आमचे कोणी फुटणार नाहीत. काँग्रेस नाही, काँग्रेसचेही फुटणार नाहीत. जे आता राहिलेले आहेत ते कडवट आहेत. देखा गया कि बूथ पे एक शिवसेना का पोस्टर लगाया गया था और नाम जो है वो लिस्ट में से गायब थे. आप किससे देखते हो. देखिए, बात ऐसी है कि मुंबई जैसे शहर में जो वोटिंग पैटर्न चलाया सरकार ने, ये बेहद गंभीर बात है. हजारों लोगों के नाम गायब रहे जिसने विधानसभा में वोट किया है. और ऐसे एरिया से वोट गायब हो गए जहां शिवसेना को या महाराष्ट्र नवनिर्माण सेना को वहां लोगों हो गए. ये पहली बात. दूसरी बात, ईवीएम मशीन बार बार बंद होती रही बहुत से प्रभागों में. जहां राष्ट्रवादी कांग्रेस को बटन दबाया गया है वहां कमल के ऊपर लाइट ऑन होती है. वैसा मशाल का हो गया, वैसा इंजन का हो गया. और चुनाव आयोग के जो लोग हैं वो हमारी शिकायत सुनने को तैयार नहीं. कल शाम को 6 बजे तुरंत ये वोटिंग खत्म होने के बाद मुंबई महापालिका के कमिश्नर और बीजेपी के लोगों में, वरिष्ठ लोगों में एक मीटिंग हो गई. क्यों हो गई. कोड ऑफ कंडक्ट चल रहा है, आचार संहिता चल रही है. आप 1.5 घंटे तक कमिश्नर के साथ क्या तय करते हो. आज का जो रिजल्ट है वो आप गंभीर बात है. तो वोटिंग परसेंटेज अभी तक नहीं आया था, सुबह तक नहीं आया. देखिए, वोटिंग परसेंटेज सुबह तक नहीं आया, लेकिन 5 बजे से एग्जिट पोल आना शुरू हो गया. हम लोग इंतजार कर रहे थे वोटिंग परसेंटेज का. और उससे पहले एग्जिट पोल आ गए. ये क्या तमाशा है. कुछ जगह पर वोटिंग चल रही थी, क्योंकि बड़ी बड़ी कतार लगी थी, क्यूज लगे थे, लोगों की भीड़ थी बूथ पर. और यहाँ एग्जिट पोल बीजेपी ने डालना शुरू कर दिया. और हम लोग जीत रहे, मेयर हो रहा है, हमारा मेयर हो रहा है. ये नाचना गाना शुरू हो गया उनका. ये कौन सी डेमोक्रेसी है. आपका मेयर आएगा, आपको लगता है कि 100% आएगा. देखिए, हमने लोगों को पूरा भरोसा दिया है कि डरो मत. ये भारतीय जनता पार्टी वाले, ये शिंदे वाले, अजित पवार वाले चाहे कितनी भी बुरा काम करे, लेकिन आप डरो मत. आप लोगों ने वोट किया है हमको. अब अगर ईवीएम से वोट गायब किया तो अलग बात है, लेकिन हमें लगता नहीं. चलिए, थैंक यू. सर, मणिकर्णी का घाट तोड़ा जा रहा है वाराणसी में और कॉन्ट्रैक्टर के लिए वो तोड़ा जा रहा है ऐसा कहा जा रहा है. अहिल्याबाई होलकर इस देश की एक बहुत बड़ी विरासत है. उनकी विचारधारा, उनका प्रशासन, उनका काम. एक योद्धा थी, महाराष्ट्र से थी. में बहुत से सामाजिक कार्य अहिल्याबाई ने किया. धर्मशाला, घाट बांधे. अब नई सरकार जो आई है योगी जी की, उसने तोड़ना शुरू कर दिया है.
मुझे बहुत दुख हो गया कि अहिल्याबाई का एक स्टैचू भी तोड़ दिया है। अहिल्याबाई का स्टैचू तोड़ दिया, हाँ, उनका काम खत्म कर दिया पूरा, वहां जो रखा था, किया था। बात ऐसी है कि महाराष्ट्र की मुख्यमंत्री को भी उसका दुख होना चाहिए। अहिल्याबाई महाराष्ट्र से बिलोंग करती थी। होळकर जो घराना है वो महाराष्ट्र से बिलोंग करता है, बाद में वहां चलेगा। मध्य प्रदेश की जनता को भी गुस्सा आना चाहिए और महाराष्ट्र के ने भी योगी जी से बात करनी चाहिए। लेकिन अभी तो सब टूट गया, स्टैचू तक तोड़ा, पुतला तक तोड़ दिया। हम लोग क्या कर रहे हैं, क्या कर रहे हैं हम लोग? चलो भाजपा